कोणी कशात तयार आहे, कोणी विद्वान आहे, कोणी शिवाजी महाराज सांगते, कोणी संत सांगते, कोणी रामकथा करते. प्रत्येकाचा एक पैलू वेगवेगळा आहे. पण महाराष्ट्रात वर्ल्ड बुक मध्ये नोंद व्हावी एकही रुपया पायावरला सुद्धा नाही, लोकांनी दिलेला सुद्धा नाही. असं ज्यांनी जीवनभर आदित्त राहिले, निरपेक्ष राहिले त्या धनापासून, त्या संबंधातून महाराष्ट्रभर एक अलौकिक असणारे नेतृत्व, वैराग्य मूर्ती म्हणूया, त्यागमूर्ती म्हणूया, निरपेक्ष जीवन म्हणूया, या संबंधातून खरं तर हे अवतारी पुरुष असतात ना. हे कुणालाही जमत नसतं. मीच 10 कीर्तने करू शकत नाही, 11व्या कीर्तनाला मी जाऊ शकत नाही. म्हणजे जरी फुकट करायचे ठरले तरी 11व्याला मी म्हणेल ना, कीर्तन नसलं तरी चालेल, पण मी झोपून राहतो. पैशामुळे नाही, प्रवासामुळे. रात्री जागावं लागतं, फार कठीण असतं मला. पण शरीराचा ऊर्जा जरी संपली तरी चालेल, पण माझा देव देश धर्माचा जो अट्टहास आहे तो जीवनभर शरीरामध्ये राहिला पाहिजे. उद्देशातून आमच्या सगळ्यांची गुरुवरी, ज्यांना गाथामूर्ती रामभाऊ महाराजांनी वंदन करावं, ज्यांना श्रेष्ठ श्रेष्ठ साधू संतांनी नमस्कार करावा, अशा साधुमय जीवनावरती गेलेले आपल्या सगळ्यांची लाडकी माझे पण गुरु आमचे रामकृष्ण महाराज रणवे बापू, आपण त्यांना बापू म्हणतो. बापूंच्या या प्रांगणामध्ये 4.25 एकर जमिनीमध्ये विठ्ठलगडाची स्थापना केली. मागाशी जेव्हा बापू माझ्या हाताला धरून मला मंदिर दाखवत होते, तर पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यावर असं वाटलं पंढरपूरच पाठवल्याला आले. विश्वाचा मालक पंढरीला नाहीच, तो आपल्या पाटोद्याच्या विठ्ठलगडावरती आला की काय. इतकी सुंदर मूर्ती आहे महाराज. पांडुरंग रुक्मिणी फार गोड, पाहतच राहावं, उत्तम अशी चेतना त्या जागेवरती आहे. कान्होबा महाराज देवकर असतील, प्रशांत महाराज देवकर असतील, देवकरांची जी परंपरा आहे तुकोबारांची, ज्यावेळेला ते इथं आले तर त्यांनी पांडुरंगाला पाहिल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. महाराज एवढी सुंदर मूर्ती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा गोपलिया, आणि अशा संतांनी ज्या अभंगातून वर्णन केलं, अशी मूर्ती कुठं आहे तर मग ती पाटोद्यामध्ये विठ्ठलगडावरती आहे. बघा अशी गोड मूर्ती. त्या मूर्तीच्या शेजारी विठू माझा डेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. नुसते पांडुरंग नाही तर पांडुरंग ज्यांनी आपल्याला दाखवला असे सगळे संत आहेत. नामदेवराय आहे, ज्ञानोबाराय आहे, तुकोबाराय आहे, सावता महाराज आहे, इकडच्या बाजूने राष्ट्रसंत भगवान बाबा आहे, आपल्या वारकरी संप्रदायातले माऊली महाराज चाकरवाडी आमच्या बापूंचे गुरु, ज्यांचं सानिध्य लाभलं बापूंना, ते आहेत. वैराग्य मूर्ती तपोनिधी वामनभाऊ महाराज आहेत. त्यांच्या शेजारी आपल्या सगळ्यांची गुरुवरी या भागाचे वैभव असणारे वैकुंठवासी ब्रह्मलीन रामचंद्र महाराज बोधले आहेत. या बाजूनी 4 संत, त्या बाजूनी सगळी वारकरी पंचायतन, असं सुंदर संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा डेकुरवाळा. या अभंगाची तुम्हाला अभंग कुठं शोधायचा, कुठं मिळेल आम्हाला पाहिलं तर विठ्ठलगडावर यावं लागेल. असा सुंदर सगळे संत पांडुरंगाचा मेळा त्या ठिकाणी विठ्ठलगडावरती महाराजांनी उपस्थित केलेलं आहे. ते सुंदर मंदिर, आणि त्याद्वारे आपल्या झालं तिचं लग्न शहाजीराजा बरोबर. आणि ऐका, लग्न झाल्यानं कळालं जाधवन भोसले एकत्रित जर आले तर त्या भागात आपली सत्ता राहणार नाही. निजामशाहीनं भांडण लावलं, आपल्यात दुसरे लोक भांडण लावत असतात. कायम त्याला ठेवायचं, आपापसातली भांडण नाही करायची. आपण माळी माझा, कुंडी माझा, धनगर माझा, हे चुकीचं आहे. सगळे आपण एक एक महाराज, आपल्या सगळ्यांचं रक्त लाल आहे. आपापसात भांडू नका. आपापसातलं भांडण लावण्यासाठी राजकारणी तयारच असतात महाराज. त्यांचा उद्योगच आहे ते, हे माझं ते माझं, तेच भांडण लावत, ते मस्त एकत्रित आहे, आपण भांडत राहत. आपापसातलं भांडण चांगलं नाही महाराज. स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर. चला, आपापसातलं भांडण चांगलं नाही ना. युद्ध आपापसात भिडलं, जाधवांच्या तलवारी भोसल्यावर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या. झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली, झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं, जडली वेळी
संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदार भाला काय कुणाची भीती. हे कुणी म्हणावं? आईनं म्हणावं. काय आई माराय बालपणामध्ये म्हणते राजा मला तोरणा पाहिजे कोंडाणा पाहिजे. 8 वर्षाचे शिवाजी मारा. अहिल्याबाई होळकर नुसती धनगर समाजाची नाही, आपल्या जवळ सोंडीला जन्माला इथं जामखेड तालुक्यात काय माता होऊन गेली महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 32 वर्ष हिंदूचं राज्य सांभाळलंय का बाई. 32 वर्ष महाराणी महादेवाची पिंड हातात 1 कोटी. जरा नीट ऐका, 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला अहिल्याबाईंनी. 1 कोटी महाराज. पुणतांब्याचा घाट तिचाच आहे, आळंदीचा घाट तिचाच आहे, उज्जैनचा घाट तिचाच आहे महाराज. हे सगळं त्या अहिल्याबाईने दिलं, पण त्या जाती धर्माच्या पलीकडे काम केलं महाराज. काय महाराज पुण्य श्लोक म्हणतात लोक त्यांना. का म्हणतात? पोरगा पापी निघाला, पापी पोराकडून चूक झाली, गो हत्या करणारा निघाला, राजदरबारात वाईट वागणारा निघाला. ऐका जरा, कानात तेल ओतलंय का अवघड आहे. ऐका ऐका, तुम्हाला कळेल. त्या अहिल्याबाईनं पोरगा हत्तीच्या पायात घेऊन मारला महाराज. ठेवला नाही पोरगा महाराज. मी का सांगतो? याच्यासाठी सांगतो बघा, याच्यासाठी बोलतो. संस्कार फार गरजेचे. माय बापाने सध्याचे हे मोबाईलनी वाटोळ केलं महाराज. चपटी मोबाईल आला, काय काम झालं डोक्याला म्हणते. पूर्व संचिता पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. तुम्ही टाळी वाजवली म्हणून खरं सांगू, 2 गोष्टीतून कुणी वाचत नाही बरं. किती भारी क्रीम लावा तुम्ही, किती सुंदर. राधे 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 घे श्याम सुंदरा. मी 5 वर्ष बापू माझे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले आणि गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले यांच्याकडे शिकलो बरं. आमच्या महाराजांची चाली तुम्ही आले नाहीत आमच्या संस्थेवर. आमच्या गुरुवर्य महाराजांनी मला 100 चाली शिकवली बरं का. हरी महाराज डबल चाल येणार नाही, डबल राग येणार नाही, लई सुंदर चाली प्रॅक्टिस करून. गुरुजीच तसे होते महाराज. काय गोड शिक. आजही 85 वर्षाचं वय रखमाजी महाराजांचं. आई दिंडीत मी तुमच्या इथं मुक्काम केलेलं आहे. जेवण असायचं तुमच्याकडे आम्हाला. मी त्या दिंडीत चाललेलो आहे बाबा. तुमचं त्यावेळेला खूप नाव होतं आणि मी 7वीला शाळेत होतो. 7वीला तेव्हा मी तुमच्या घरी जेवण केलेलं आहे. त्याची तर उतराई महाराज. तुमचंच खाल्लेलं तुमचंच ज्ञान इथं सांगायचं आहे. ऐका ऐका, या दिंडीत मी या रोडनं गेलो. नफरवाडीला मुक्काम असायचं तुमचं जेवण करून. नफरवाडीला मुक्काम तुमच्या इथून मधूनच जायचो आम्ही. सगळे मुक्काम पाठ आहेत महाराज माझे. पाठवत्याला जेवण दुपारचं असायचं, खालीकडं तांबाराजवळ मुक्काम असायचं. मी भजन केलं 6 वर्ष. भजन बी असं केलं, पायात चप्पल घालत नव्हतो महाराज. 7 वर्ष महाराजांच्या दिंडीत. आमच्या महाराजांचा नियम असा होता, सकाळी 7ला दिंडी चालायला लागली का संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भजन करायचे. एखाद्या गावात गेल्यावर, इकडे बघा, एखाद्या गावात तिथं गेल्यावर कदाचित लवकर गेलो आणि 4 वाजता पोहोचलो तर मग ते भजन बंद नाही, 3 तास उभं राहून भजन. काय भजन आमच्या महाराजांचं, कडक भजन एकदम महाराज. आता भजन आरा आता खात जागा नुसते जेवत चालले महाराज. पंक्तीच लय वाढल्यावर पाठवत्यात पंग, लगे विठ्ठलगडावर पंग, लगेच पारगावला पंग, न परवा पाय पंक्ती वाढल्या. टाळकरी पुढच्या गावात, झेंडेकरी त्याच्या पुढच्या गावात, गायक त्याच्या मागे. जागा गात जागा गात जागा. तुम्हाला नॉनस्टॉप भजन म्हणून दाखवायचं. 5 मिनिटं ऐकाल तुम्ही. 5 मिनिटात ऐकायला दिंडीच ध्यानात येईल. तुमच्या नाथ महाराजांचा पालखी सोहळा ध्यानात येणार. काय दिंडीमध्ये भजन असतं बघा. सांग दिग्विजय महाराज ऐका भजन बरं का. दिंडी निघाली आपल्या. आता इथे विठ्ठलगडावर जेवण दिलं बापून, दिंडी निघाली, भजन सुरू झालं बघा. ऐका वचन ऐका कमळा, वचन ऐका कमळा, दिंडी निघाली. दिंडी ऐका वचन ऐका कमळा, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, तर जोडी बघती, तर जोडी बघती, तुझं पहा तासा माझे
पंढरीची आई श्रीमाई चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सरकटा हे ओंकार सरकटा तुळसी हार गळा कासरीचा परवा तुळसी हार गळा कासरीचा तुळसी हार गळा कासरीचा आवडी भगवंत शिष्य भाव भक्ती देवो दासी पुत्र दासी पुत्र नाम म्हणत्यांचा जन्म सफल झाला वंश उतरीला मायाचा सावता सागर सावता महाराज किती कामी आले सांगू तुम्हाला. कोरोनाच्या काळात बापू किती मोठा कीर्तनकार असू दे त्याला कोणी येत नव्हतं, कोणी कोणाला बोलत नव्हतं, कोणी मित्र नाही, कोणी जवळचा नाही, 100 रुपये सुद्धा मिळत नव्हते. त्या काळात म्हणजे सावता महाराज कामी आले. समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे समयासी सादर व्हावे. काय पुढा पण महाराजा सगळ्या समाजासाठी दिला, त्यांनी सगळ्यांसाठी दिला. ते काय म्हटलं का माझ्या माळ्यानीच वाचायचं नुसता, ज्ञानोबा म्हटलं का माझ्या ब्राह्मणांनीच वाचायचं नुसता, तुकोबा म्हटलं का पाटलांनी वाचायचं, असं नाही महाराज, सगळ्यांसाठी दिला. कोण दिवशी बैसोनी हातीवर तर कोण दिवशी पालकी सुभेदार तर कोण दिवशी पायीचा चाकर. हो तुमचे लोक स्वागत करतील. आता माझं स्वागत हेलिकॉप्टर मध्ये केलं एक जण, मला येणं होत नव्हतं कीर्तनाला, तर त्यानं मला हेलिकॉप्टर लावून तिथून आणलं काल्याला. आता एक काल्याचं कीर्तन आहे बाबा माझं, सौराष्ट्र सोमनाथमध्ये समुद्रात काल्याचं कीर्तन आहे. समुद्रात तीन राज्याचे मंत्री राहणार आहेत, त्याला मुख्यमंत्री. हो 3000 लोकांचा तो कार्यक्रम आहे आणि त्याचं काल्याचं कीर्तन. मी काल्याचं कीर्तन जरा वेगळं असतं बापू माझं, महाराष्ट्रभरती घेत राहतात लोक. त्या काल्याच्या कीर्तनाचं त्यांनी आयोजन केलंय. तर ते हेलिकॉप्टरनं दही हंडी बांधायची, महाराज हेलिकॉप्टरने दही हंडी फोडायला, असं नियोजन आहे महाराज. कधी कधी लोक घोड्यावर महाराज या बघा किती फुलं टाकली हार काय. कधी कधी कोरोना येतो, कोणता महाराज कोणता आकुर यांना सुद्धा लोकांच्या राहत नाही बघा, असंच असतं. कोण दिवशी बैसोनी हातीवर तर कोण दिवशी पालकी सुभेदार तर कोण दिवशी कोरोना येईल. मग काय करायचं तसं नाही म्हटलं. कोण दिवशी पायीचा चाकर काय करावं मग सावता बाबा. चालत जावे समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं महाराज, पंचपक्वान्नाचं ताट राहतं. श्री बालाजी श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी श्री बालाजी श्रीखंड. तर कोण दिवशी घरात नाही धान्य तर कोण दिवशी 3 कीर्तन. बापूच नाही आमचे यांचे नाही. कोणे दिवशी 3 कीर्तन. मी नाही सांगत, सावता महाराज म्हणतात कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे समयासी सादर व्हावे. अभंग लिहिले सावता. माईकवाले थांबा जरा, माईकवाले यांचं ऐकू द्या मला. हो असं हो आता रेंज आली बघा मला, रेंज आली पण 9 वाजले. विठोबा खरंय ते एकदा म्हणले. मी शिरूर म्हणून जिकडे एकदा त्यांनी मला तारीख दिली होती, मला वाटतं 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मोबाईल नव्हते आणि तारखेमध्ये माझ्याकडून घोळ झाला जरा.
त्यांना जी तारीख होती ती माझ्याकडे गुंतलेली निघली, माझी दुसरी टिपण्यात आली माझ्याकडून. आता काय करावं. मी अक्षरशः तिकडे गेलो. त्या सप्ताहामध्ये त्यांची भेट घेतली. म्हणलं महाराज गावकरी जमले. म्हणले महाराज तुम्ही कसे काय आले? म्हणलं माझ्याकडून थोडं गलत झाली. म्हणलं मी सांगायसाठी गेलो. मला खोटं बोलणं कधी आवडलं नाही माझ्या जीवनात.